प्रत्येक राज्याचे रूल वेगळे आहेत. जसं गुजरातमध्ये दारू चालत नाही, चोरून चालते, पण गुजरात राज्यामध्ये दारू चालत नाही असं म्हटलं जातं. तर तिथं नियम आहे भाऊ. तसं महाराष्ट्रात देशी पण चालते, तर इथं नियम आहे. इथं तर हॉटेलमध्ये पण भेटते, पानटेपुरीवर पण आजकाल भेटण्याचे आदेश एकदा सरकारनं काढले होते, तुम्हाला माहिती असेल. तर आणखीन लागू नाही झाले. पण भाऊ बरं आहे म्हणा सर, बियर कुठेही भेटले. आमचे तर भाऊ कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पण बियर भेटणार आहे काही दिवसानं. सर मग तर लयच चांगलं झालं. मास्तरांना आम्ही सोबतच बसतो सर, आता ताणच घेऊ नका तुम्ही. अभ्यास गेला कोणीकडे खंड्या, अरे हराम करू, लक्ष द्या इकडा. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीत तर शिकवलं चाललंय, पण ज्यांना CETची तयारी करायची आहे, MST CET 2026, तर ज्यासाठी कोर्स चालू आहे PGMN ॲपवर, टॉपर्स प्रो बॅच. ज्यांचं स्वप्न असेल COP, BJT, ICT, PICT, वालचंद कॉलेज, KK वाघ कॉलेज, GGS कॉलेज, तर या भाऊ आणि चांगली ब्रँच आणि चांगलं कॉलेज भेटण्यासाठी आमच्यासोबत MCQचे चांगल्यापैकी प्रॅक्टिस करा, शॉर्टकट ट्रिक्स जाणून घ्या. तर चला, जास्त काही प्रमोशन नकोय. आपला आज या चॅप्टरचा एंड लेक्चर आहे, चौथा आहे. चॅप्टर छोटा आहे, 5 मार्कासाठी, सॉरी. तर आपल्याला शिकायचं आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. मी विथ ऑप्शन सांगतो हां. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये आतापर्यंत आपण बघितलं काय सर? आम्ही हे बघितलं की मॅग्नेटिक सस्पेबिलिटी, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत की नाही, तो अट्रॅक्ट कसा करतो, वीकली करतो, स्ट्रॉंगली करतो का रिपेल करतो. मग इथेही तसंच आहे, फक्त इथं पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स सोडून आपल्याकडे डोमेन्स आहेत. हे डोमेन्स काय असतात सर? चला बघूया आजच्या सेशनमध्ये. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये सगळ्यात आधी काय काय असतं याच्याबद्दल मी थोडक्यात शॉर्टकट सांगण्याची इच्छा आहे माझी. ठीक आहे, बघा शॉर्टकटमध्ये मला आधी लिहू द्या भाऊ, मस्त रपचिकपैकी. पहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं मॅग्नेटिक सस्पेबिलिटी याची, ही तुमची पॉझिटिव्ह असते आणि ही लार्ज असते. लार्ज का असते हे कळेल तुम्हाला. पॉझिटिव्ह म्हणजे अट्रॅक्शन होतं हे माहीत असेल. इथे असतात मित्रांनो तुमच्याकडे डोमेन. ठीक आहे, नंबर 3, जिथं पेअर अँड पेअर्ड इलेक्ट्रॉन असं ऐकला असेल तसं डोमेन्स असतात. आणि सर्वात महत्त्वाचा हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, हे लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, आणि यांचे एक्झाम्पल आपल्याला द्यायचे आहेत. आयरॉन, सॉफ्ट आयरॉन, कोबाल्ट हे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. एक्झाम्पल आहे आयरनचं, एक्झाम्पल घेऊ शकता, कोबाल्ट घेऊ शकता. हे एक्झाम्पल म्हणजे 4 पॉईंट मी इथंच लिहून दिले. जेव्हा डिस्टिंग्विश बनवणार ना तुम्ही, मी जे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिकचे जे लिहून दिले, हे 4च पॉईंटवर तुम्ही डिस्टिंग्विश लिहून टाका, तुम्हाला तुमचे नंबर भेटणार आहेत. काळजी करण्या. एक टेम्परेचरचं पण आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर है ना पॅरामॅग्नेटिकमध्ये. डायमॅग्नेटिकमध्ये टेम्परेचरचा संबंध नाहीये, नीट लक्षात घ्या. हा सर आम्ही मागचं लेक्चर बघितले नाही, मग कोण बघणार आहे भाऊ? तुझी GF येईल का इकडे? हा अक्षत आहे का? जिपरीच्या मागे लागू नको जास्तीच, इकडे बघ. त्या सटवेच्या मागे लागतात पोरं आणि काय 12वीचा सगळा सत्यानाश करून घेतात. का रे बाबा 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 बाबा, अरे बाबा लक्ष दे इकडे, समजलं का? आणि जिपऱ्या आहो तुम्ही बिन त्या पोराच्या नादात लागू नका. मस्त 12वी करा, छानपैकी कुठेतरी चांगले लागा, नोकरी फाकरी करा, चांगले पाहिजे तसा भेटत. लागतात ज्याची काय खायची सोय नाही एका टायमाची, त्याच्या मागे लागतात. अरे भाऊ इथं लक्ष द्या, जिपऱ्यांनो तुम्ही पण लक्ष द्या इकडं. चला बघा, ॲटम मॉलिक्यूल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल possesses मॅग्नेटिक मोमेंट सिमिलर असतं पॅरामॅग्नेटिक. आता बघा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स वर जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय ते जर काढली तर तो फेरोमॅग्नेटिक टू अनमॅग्नेटाइज नाही होत. जसा पॅरामॅग्नेटिक वरली एक्सटर्नल फील्ड जर काढली तो अनमॅग्नेटाइज होतो, पण फेरोमॅग्नेटिक होत नाही. हे आपल्याला बघायचं. बघा, such substance exhibit the strong magnetic property याच्याकडे आणि बिकम परमनंट मॅग्नेट बनू शकतो. फेरोमॅग्नेटिक हा परमनंट मॅग्नेट सुद्धा बनू शकतो. कोण कोण आहे मग? बघा, आयरन आहे, मी ठेवलेलं,
कोबाल्ट आहे, निकेल आहे, सम ट्रान्झिशन मेटल आहे. ठीक आहे, हे फेरोमॅग्नेटिकचे एक्झाम्पल आहेत. चला, आपल्याला आता डोमेन्स काय असते सर? डोमेन्स म्हणजे काय? एक तुम्हाला सांगतो, राज्य, जसं की भारतामध्ये वेगळे राज्य, जसं महाराष्ट्र आहे, यूपी आहे, बिहार आहे, MP आहे, है ना, ऐकला असाल, राजस्थान आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, बरोबर आहे ना, हे राज्य आहेत केले, तसे हिच्यात पण असतात. मग आता हे डोमेन्स कसे असतात सर? आम्हाला काही ड्रा करून एखादी रफ आयडिया देसाल का? हो, देतो. बघा, हे समजा आपला अखंड भारत देश आहे, हा अखंड भारत देश आहे, आणि या अखंड भारत देशामध्ये आपल्याकडे हे डोमेन्स आहेत. बघा, हे एक डोमेन्स आहे, हे एक डोमेन्स आहे, हे डोमेन्स आहे. मी असे मागे पुढे काय करतो कळालं असेल, है ना, हे एक डोमेन्स आहे, हे डोमेन्स आहे, असे. ठीक आहे, आणि या डोमेन्समध्ये आपल्याकडे जेव्हा आता बघा, बघा इथे डायपोल एकाच दिशेने, सगळे डायपोल एका डोमेनमध्ये एकाच दिशेने असतात. कळालं का? या ठिकाणी लक्षात येत असेल, बघा हे इकडे डायरेक्शन आहे असं. ठीक आहे, ठीक आहे, इथे इकडे हे आहे. ठीक आहे, हे आहे. ठीक आहे, आणि इथे इकडे आहेत. ठीक आहे, इथे काय करू मी आता, इकडे काढतो. ठीक आहे, हे बघा, हे डोमेन्स कळाले की तुम्हाला? आता प्रत्येक राज्यात आपली आपली पोलीस फोर्स असतो, आहे की नाही, आणि तो पोलीस फोर्स आपले आपले नियम लागू करतो. तसं इथे पण प्रत्येक राज्याचे रूल वेगळे आहेत. जसं गुजरातमध्ये दारू चालत नाही, चोरून चालते, पण गुजरात राज्यामध्ये दारू चालत नाही असं म्हटलं जातं, तर तिथं नियम आहे भाऊ. तसं महाराष्ट्रात देशी पण चालते, तर इथं नियम आहे. इथं तर हॉटेलमध्ये पण भेटते, पांटेपुरीवर पण आजकाल भेटण्याचे आदेश एकदा सरकारनं काढले होते, तुम्हाला माहिती असेल, तर आणखी लागू नाही झाले. पण भाऊ बरं आहे म्हणा सर, बियर कुठेही भेटले. आमचे तर भाऊ कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पण बियर भेटणार आहे काही दिवसानं. सर मग तर लयच चांगलं झालं, मास्तरांना आम्ही सोबतच बसतो सर, आता ताणच घेऊ नका तुम्ही, अभ्यास गेला कोणीकडे खंड्या, अरे हराम करू, लक्ष द्या इकडं, बघा इकडे काय लिहिलं ते. ठीक आहे, हे लक्षात द्या, डोमेन्स. या डोमेनची जी साईज असते ना, साईज, ही साईज किती असते माहिती आहे का तुला भावड्या? ही जी साईज आहे डोमेनची, 10⁻⁻6 to 10⁻10 पर्यंत, नाही -4 आहे, -4 असतं वाटतं, हां. ठीक आहे, हे आहे. आणि हिच्यात नंबर्स ऑफ ॲटम्स किती असतात बरं? मॉलिक्युल्स किंवा ॲटम जे काय असतात, नंबर्स ऑफ ॲटम जे असतात 10⁻10 to 10⁻17 असतात वाटतं. ठीक आहे, एवढे आहे. म्हणजे हे तुम्ही डोमेन साधं समजू नका भाऊ, साईज खूप छोटी आहे, पण त्यात जे काय ॲटम्स आहेत ते खूप मोठे आहेत. ठीक आहे, चला मग डोमेन्स कळालं का? डोमेन्स काय असतं? काय असतं? द रिजन इन विच द ऑल मॅग्नेटिक मोमेंट आर अलाइन इन द सेम डायरेक्शन. एका डोमेन्समध्ये सगळे जेवढे काही डायपोल्स आहेत त्यांच्या सगळ्यांची दिशा एकच आहे. जसं की इथून इतकं आहे, बघा हे, बघा यांची दिशा सगळी एक, याची दिशा सगळ्यांची एकच आहे, हे सगळे एकच दिशा असतात. बरं, आता आपल्याला हे बघायचं, इथे थोडासा काहीतरी सेंटेन्स आहेत बघा. अकॉर्डिंग द डोमेन थेरी, फेरोमॅग्नेटिक जे काही सबस्टन्स आहे contain the large numbers of domain even the absence of magnetic field. Millions of atom magnet from group. ग्रुप मध्ये असतात. त्याच्यात फक्त फरक काय आहे? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कंटेन द लार्ज नंबर्स ऑफ डोमेन्स असतात. हे डोमेन्स आहेत खूप मोठे आहेत. पण अब्सेंट जर एक्सटर्नल फील्ड जरी असेल तर तो ग्रुपने सगळे डायपोल अलाइन असतात, एका दिशेने असतात. बघा, अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिलियन्स ऑफ ऑटोमिक मॅग्नेट फ्रॉम ग्रुपमध्ये आहेत, एका ग्रुपमध्ये. ठीक आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ऑल ॲटम इन वन डोमेन्स अलाइन इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन असतात सगळे. ठीक आहे. इच डोमेन हॅज अ रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. पण या डोमेन्स, ह्या एक डोमेन्स आहेत, हा एक डोमेन्स आहे 2, हा एक तिसरा आहे सर, हा चौथा डोमेन्स आहे सर, हा पाचवा आहे, आणि हा रेड कलरचा 6वा आहे. 6 डोमेन्स आहेत, बरोबर आहे. तर प्रत्येक डोमेन्समध्ये जे काही डायपोल्स आहेत त्याचा रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विचारला तर काहीतरी आहे, 0 नाही. या डोमेन हाव
इरेग्युलर शेप असतात. लार्ज नंबर्स ऑफ मॅग्नेटिक म्हणून बघा, रेग्युलर शेप नाही असं की बाबा फिक्स असेल की रेक्टँगल घ्या, सर्कल घ्या, असं काही नाही आहे. तर इरेग्युलर शेप सुद्धा असतो. मग व्हॉट इज द डोमेन? डोमेन म्हणजे काय? एक रिजन असतं आणि त्या रिजन मध्ये ऑल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे काही आहे हे अलाइन द सेम डायरेक्शन असतात, त्याला डोमेन म्हणतात. एका दिशेने असतात, सगळेच्या सगळेच एका दिशेने असतात. मग आपल्याला ज्यावेळेस आता हे पुस्तकातलं उदाहरण नाही म्हणून मी पुस्तकातलं स्ट्रक्चर ऑफ अनमॅग्नेटाइज कंडिशन मध्ये कसा असतो मी तुम्हाला आणखीन दाखवतो आणि समोर जातो. बघा काय असतं, जेव्हा हे डोमेन मी आता जे काढले तसं काढू आपण, ते मस्त वाटेल आहे की नाही. थोडंसं एक मिनिट भावांनो, ताई बाई अक्का विचार करा पक्का आणि इथेच मारा तुमचा. बघा हे हा शेप घेतो आणि हा अनमॅग्नेटाइज आहे असं मानतो. ठीक आहे, ओके. आता बघा हे आहे, इकडं आपण असे घेऊ. ठीक आहे, तिरकस घेऊ असं. ठीक आहे, दिसलं. मग हे आहे, ठीक आहे, ठीक आहे, दिसतंय हे. ओके, मग हे कसं घेऊ आता याला, असं घेऊ का? ठीक आहे, दिसतं. ठीक आहे, आता याला रेड पेन नाही घेऊ, याला आपण डायरेक्ट खाली घेऊ असं. ठीक आहे, म्हणजे वेगळं दिसलं पाहिजे काहीतरी. दिसतात हे डायपोल सगळे एका दिशेने. ओके, आणि हे आता असं घेऊ. ठीक आहे, ओके. आता काय म्हटलं, नीट वाचा इथे. आता बघा हिच्यात कोणतीही एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली नाहीये, म्हणून इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, कोणती फील्ड अप्लाय केली का? एक्सटर्नल नाही केली. ऑल डोमेन्स फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आर रॅन्डम डिसऑर्डर है ना, डिस्टर्ब्ड आहे, म्हणजे जिकडे तिकडे. आणि ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणजे याचं एकीकडे डायरेक्शन, याचं वर आहे, याचं इकडे, याचं खाली, याचं इकडे, याचं इकडे. रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट जो आहे इथं 0 दिसेल. नीट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ जे आहे 0 आहे. का बरं? कारण की एक्सटर्नल फील्ड आपल्याला केली. हां, या डोमेनचं मॅग्नेटिक मोमेंटम भेटेल तुम्हाला. याचं जर कोणाला जर काढायचं असेल ना, तर याचं एका डोमेनचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा 0 नाही आहे, स्पेशल डोमेनचं. पण या मटेरियलचं सगळे डोमेन जर एकत्र केले, अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड किंवा अब्सेन्स ऑफ अप्लाइड फील्ड जी काय आहे ही जर 0 असेल, तर याचं नेट डायपोल मोमेंट या मटेरियलचं ते 0 असणार आहे. लक्षात येतं. आता मी काय करणार आहे बरं, एक्सटर्नल फील्ड अप्लाय करणार आहे. आणि एक्सटर्नल फील्ड जशी अप्लाय केली या मटेरियलवर, हे जे कपलिंग होते ते मधामधात जे दिसत होते तुम्हाला, याला कपलिंग म्हणतात. हे कपलिंग आहे बघा, हे कपलिंग आहे, ही कपलिंग आहे, ही कपलिंग आहे, याला कपलिंग म्हणतात असं. ठीक आहे. आता बघा मला काय करायचं, आता मी एक्सटर्नल फील्ड अप्लाय करणार केली, एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली, तर हे सगळे डायपोल अलाइन होतील एक्सटर्नल फील्डच्या दिशेने सगळे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जरी आपण हे बघा, ही मॅग्नेटिक फील्ड आतून गेली, ही बाहेरची जरी असली तरी आतून अशी बघा, अशी थोडीशी कर होते अशी, कारण जास्त अट्रॅक्ट करतो. बघा लक्षात येतो ना, खूप जवळजवळ, इच्छापेक्षाही जवळजवळ. आता मी इतकी मोठ्या लाईन तर मारू शकत नाही है ना हिच्या आतमध्ये, ती लाईन नाही मारायची. हा, लाईन कोणती मारायची नीट लक्षात घे. बावड्या बिना कामाचा विचार करू नका. कळालं का? आतून खेचते त्याला, असं अट्रॅक्ट करते. म्हणून म्हटलेलं आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स प्लेस इन एक्सटर्नल weak magnetic field domain whose the magnetic moment direction of external fields grow thus in size grow the domain all shift the direction of applied field magnetization होऊन जातं. आणि याच्यामध्ये ठीक आहे सबस्टन्स इज पार्टली मॅग्नेटाइज. जर तुम्ही जर आणखीन ओरिजिनल जास्त जर वापरत गेला तर स्ट्रॉंग पण होत जाणार. ठीक आहे. आता तिच्यात काय होतं, वीकली होती, हिच्या स्ट्रॉंग करायची आणि सगळे डायपोल अलाइन द मॅग्नेटिक फील्ड कडे करायचे. व्हॉट इज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स? गिव्ह एक्झाम्पल. असा प्रश्न 2 मार्कासाठी येऊ शकतो. काय लिहाल? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स काय? मग हा स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज करतो, डायरेक्शन ऑफ
एक्सटर्नल मॅग्नेटिक तरी त्याला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतात. म्हणजे ज्या दिशेने एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेने सगळेच्या सगळे डायपोल अलाइन टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड होत असतात, त्यांना तुम्ही काय म्हणू शकता, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. एक्झाम्पल आहेत आपल्याकडे बघा, स्टील आहे, आयरन आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, खूप मोठे एक्झाम्पल आहेत पण बस झाले, जास्त द्यायचे नाहीच. SIN सिंक असं पण एक शॉर्टकट आहे. सिंक, यसचा अर्थ स्टील आहे, आयचा आयरॉन आहे, निकेल आहे आणि हे कोबाल्ट आहे. नाव लक्षात है ना, सिंक नाव लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला समोर जाऊ आपण. आता आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या फेरोमॅग्नेटिक. काय काय लिहिसाल बरं, सिंपल. पहिली प्रॉपर्टी लिहिसाल, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी एक पॉझिटिव्ह आणि लार्ज आहे, ही फिक्स आहे का नाही, शॉर्टकटमध्ये. हा, याच्यामध्ये काय असतात सर, डोमेन्स असतात, हे लिहा, डोमेन्स असतात, डोमेन. तिसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहिसाल, हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, स्ट्रॉंगली काय करतो, हा अट्रॅक्ट करतो. बघा मी शॉर्टकट सांगतो, हा अट्रॅक्ट करतोय. चौथा पॉईंट काय लिहिला होता आपण, एक्झाम्पल लिहिले होते याचे. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं तर SINK सिंक, SINC है ना, स्टील, आयरॉन, निकेल आणि कोबाल्ट आहे. आणि हा एक पॉईंट राहिला शिकवायचा, तो मी इथं घेऊन टाकतो. याची जी काही मॅग्नेटिक सस्पेबिलिटी जी आहे ही आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल T - TC. TC इज द क्युरी टेम्परेचर. तर आपल्याला प्रॉपर्टी झाल्यानंतर क्युरी टेम्परेचर काय ते शिकायचं आहे. वाटलंच तर मी सांगून देतो, क्युरी टेम्परेचर काय असतात, टेम्परेचर वाढलं की मॅग्नेटिक सस्पेबिलिटी डिग्रीज होते, आपण शिकलो पॅरामॅग्नेटिकमध्ये. मग आता टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं, अनमॅग्नेटाइज होऊ शकते मटेरियल, रँडम डिसऑर्डर डायपोल होऊ शकतात. हिच्यात तसं नाही आहे, फेरोमॅग्नेटिक टू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे कन्व्हर्ट होतो, हा महत्वाचा विषय. चला आता बघा, पहिले फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतो डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट बाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. बघा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्डकडे होत असतो, माहिती आहे सगळ्यांना. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी कशी आहे त्याची, पॉझिटिव्ह आणि व्हेरी हाय आहे, लार्ज लिहा, हाय लिहा, एकच अर्थ. मग एव्हरी ॲटम ऑफ मॅग्नेटिक डायपोल हॅव्हिंग द रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट असतं, म्हणजे एव्हरी ॲटमचं मॅग्नेटिक डायपोल रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट भेटतं. द ग्रुप ऑफ ॲटॉमिक मॅग्नेट अलाइन द वन डायरेक्शनने ड्यू टू द एक्सचेंज ऑफ कपलिंग इज कॉल्ड ॲज डोमेन. त्याला डोमेन म्हटलं. डोमेन कळालं ना तुम्हाला आता. ऑल डोमेन्स आर ओरिएंटेड ॲट रँडम, द रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट 0. हा, प्रत्येक डोमेनचा रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, पण पुरं मटेरियल जर घेतलं तर एक दुसऱ्याला डोमेन्स कॅन्सल करतात आणि 0 मॅग्नेटिक फील्ड भेटतं. है ना. थिन रॉड जर तुम्ही जर केलात फ्रीली सस्पेंड, तर तो काय करेल, सरळ सरळ क्विकली रेस्टवर होईल, पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जसं की तुम्ही मागच्या याच्यात मॅग्नेटचं उदाहरण पाहिलं. आणि इथे स्ट्रॉंग कडे हे जे फ्लुइड टाकलं ते वीकर टू स्ट्रॉंग कडे राईज होईल आणि इथं मिडलला इलेक्शन होईल, माहिती आहे ना, हे आपण शिकलेलं आहे ऑलरेडी. ओके, आता बस झाले, एवढे जास्त शिकायचे नाही. आता इथं तुम्हाला सरळ सरळ डिस्टिंग्विश बिटवीन जर म्हणलं तर मी तुम्हाला एक सोप्या भाषेत, माझ्या भाषेत मी इथं क्युरी टेम्परेचर आलं का, एखादं पेज जर भेटलं तर मी सांगू इथं. बघा मी इथं शॉर्टकटमध्ये लिहितो. पहिल्यांदा डायमॅग्नेटिक असेल लिहायचं, डिस्टिंग्विश सांगायला पॅरामॅग्नेटिक, आणि हा आहे तुमचा फेरोमॅग्नेटिक. डिस्टिंग्विशमध्ये मला असं वाटतं असं लिहायला पाहिजे, झा इज इक्वल टू निगेटिव्ह अँड स्मॉल. इथं असं लिहायला पाहिजे, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी निगेटिव्ह अँड स्मॉल असतं. पॅरामॅग्नेटिकमध्ये मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह अँड स्मॉल, इथे पण स्मॉल आहे. इथे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह अँड काय असेल, लार्ज असं लिहायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे चला, हा इथे असतात पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात मित्रांनो, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, हां याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये डोमेन्स असतात, डोमेन्स असतात. ठीक आहे, याच्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड. ओके, हा वीकली रिपेल करतो,
वीकली रिपेल करतो, हा वीकली अट्रॅक्ट करतो, वीकली काय करतो, हा अट्रॅक्ट करतो आणि हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, काय करतो, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट इथे एक्झाम्पल द्या तुमचे. एक्झाम्पल मला वाटतं इथे कॉपर आहे, गोल्ड आहे, बस झाले एक्सेट्रा. इथे चौथ्यामध्ये तुम्ही हे बघा डिस्टिंग्विश असंच लिहायचं. ठीक आहे ना, सोप्या भाषेत लिहा, जास्त नका लिहायत बसू भाऊ. ठीक आहे. याथे कोण येईल भाऊ, आपण काय काय नाव घेतलं, मॅग्नेशियम नाव घेतलं होतं का. इथं कोणते एक्झाम्पल दिले एकदा चेक करू आपण. इथं चेक करू एक्झाम्पल दिले का नाही दिले का. इथं एक्झाम्पल दिले नाही. ठीक आहे. मी काय घेतलं यार, हां मला वाटतं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये मी H2O ऑक्सिजन असं घेऊ शकतो. एक्झाम्पल H2O है ना, ऑक्सिजन एक्सेट्रा. आणि इथले एक्झाम्पल मी शॉर्टकट काय सांगितलं होता, SiNC सिंक है ना, म्हणजे स्टील आहे. नंतर काय आहे, आयरन आहे, निकेल आहे आणि कोबाल्ट आहे एक्सेट्रा. हे लक्षात येतं का भावांनो. हे 4 पॉईंट लिहा. कशाला एवढं मोठं लिहायची गरज आहे मला सांगा. काहीच नाही, शॉर्टकट लिहिण्याची सवय लावा. 2च पॉईंट लिहायचे. आता क्युरी टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला माझा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा कोणता होतो, फेरेटो पॅरामॅग्नेटिक होतो, त्याला तुम्हाला काय म्हणता येतं, सरळ सरळ काय म्हणता येतं, क्युरी टेम्परेचर. बघू आता काय डेफिनेशन आहे बघा. इट इज ऑब्झर्व दॅट, काय केलं, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला जर तुम्ही हीट केलं तर मॅग्नेटायझेशन डिग्रीज होत असतं. आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये सुद्धा शिकलो, M डायरेक्टली प्रोपोर्शनल B इनव्हर्सली T असं लिहिलं की नाही. इथे पण तसंच आहे, फक्त काय आहे ते नीट लक्षात घ्या. ऑब्झर्व दॅट वेन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हिटेड मॅग्नेटायझेशन डिग्रीज होतं विथ टेम्परेचर, पर्टिक्युलर टेम्परेचरला. तर काय होतं, एखाद्या विशिष्ट टेम्परेचर जसं 5 डिग्री दिलं, 6 दिलं, 7 दिलं, 8 दिलं, 9, 10, 12 डिग्री सेल्सिअसला त्याने स्वतःचं मॅग्नेटायझेशन लॉस केलं, कम्प्लिटली लॉस केलं. मॅग्नेटायझेशन राहिलंच नाही त्या मटेरियलमध्ये, बिकॉज टेम्परेचर ऑफ डोमेन स्ट्रक्चर कम्प्लिटली व्हॅनिश. तिथलं जे काही डोमेन स्ट्रक्चर आहे ते पूर्ण गायब होऊन गेलं भाऊ. ठीक आहे ना, त्या टेम्परेचरलाच आपण क्युरी टेम्परेचर म्हणतात. किंवा टेम्परेचर ॲट विच डोमेन स्ट्रक्चर गेट डिस्ट्रॉय होतं आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कन्वर्ट होतो पॅरामॅग्नेटिक. पण हा अनमॅग्नेटाइज कधीच होत नाही, फेरो टू पॅरामॅग्नेटिकमध्येच कन्व्हर्जन होतं. म्हणून तर हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. म्हणून तर याला परमनंट मॅग्नेट असं आपण म्हणू शकतो, कारण की त्यात मॅग्नेटायझेशन आहेच काही जरी झालं तरी. म्हणून याला क्युरी टेम्परेचर. बघा असं टेम्परेचर ॲट विच द डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय अँड कन्वर्ट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स टू कशात झाला, पॅरामॅग्नेटिक, त्यालाच क्युरी टेम्परेचर म्हणायचं. इन्क्रीज द टेम्परेचर केलं, थर्मल व्हायब्रेशन ऑफ आयटम गिव्हन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स होईल. थर्मल म्हणजे ही हीट एनर्जी, त्याच्यामुळे ते काय इन्क्रीज द रिझल्ट द इंटर कपलिंग बिकम वीक होतात, म्हणजे त्याचे जे काही कपलिंग असतात ते वीक आहे. हायर टेम्परेचर एक्सचेंज द कपलिंग होणार बिटवीन द ॲटॉमिक मॅग्नेट, इच डोमेन ब्रेक होतं, म्हणजे त्याच्यातलं डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं, बाकी दुसरं काही नाही. चला आता आपल्याला इफेक्ट ऑफ टेम्परेचरचा कसा होतो याच्याबद्दल माहिती घ्यायची. आपल्याकडे मी आत्ताच म्हणलं झाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल T - TC हे क्युरी टेम्परेचर आहे, म्हणजे फेरो टू पॅरा होतं. आणि हे गिव्हन टेम्परेचर असेल तुमचं, किती टेम्परेचर तुम्ही त्या सबस्टन्सला दिलं. आणि क्युरी टेम्परेचर म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला फेरो टू पॅरा होतं त्याला म्हणतात. आणि मग एक कॉन्स्टंट लिहावं लागेल, म्हणून C लिहिलं T - TC. लक्षात येतात, हे भाषा कळत असेल, पण एक लक्षात घ्या, हे तुमचं T ग्रेटर दॅन TC आहे, म्हणूनच इथं आपण केलं असं. म्हणजे हा ग्राफ काय सांगतो, सर हा टेम्परेचरचा ग्राफ आहे, हा मॅग्नेटिक सस्पेबिलिटी का चा आहे, हो. मग इथं असेल 0, इथं असेल 5, इथं असेल 10, इथं असेल 15,
इथं असेल 20, इथं हे 5, हे 10, हे आहे 15, हे 20. समजा असं मॅग्नेटिक सस्पेबिलिटी 10⁻⁵ असं असते. ठीक आहे, याला आहे. आता बघा, ज्याची सस्पेबिलिटी जास्त इथपर्यंत, सस्पेबिलिटी जास्त आहे इकडे हा, म्हणून फेरोमॅग्नेटिक. सस्पेबिलिटी स्मॉल आहे, त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणलं. एक विशिष्ट टेम्परेचरला हा फेरोमॅग्नेटिक होता, त्याचा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन झालं. त्या टेम्परेचरला क्यूडी टेम्परेचर असं आपण म्हणले, या ग्राफमधून पण दाखवलेलं आहे. टेम्परेचर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इन्क्रीजेस सर्क्युलर. तुम्ही टेम्परेचर वाढत 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 बघा, इकडे टेम्परेचर वाढत चाललं, इकडे वाढत वाढत चाललं. बघा 5ला, नंतर 10ला पाहिला आपण की हा कन्व्हर्ट झाला. बघा काय म्हणलं, टेम्परेचर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज इन्क्रीज केलं, डोमेन स्ट्रक्चर स्टार्ट डिस्ट्रॉय होईल बिकॉज एक्सचेंज ऑफ कपलिंग बिटवीन द नंबरिंग मुवमेंट ऑफ वीकेंड्स. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा, सर्टन टेम्परेचर डिपेंड अपॉन द मटेरियल, डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं तिथं टोटली, आणि मटेरियल ह्या पॅरामॅग्नेटिक सारखा बिहेव करण्यात असतो. ठीक आहे. आता इथं काही एक्झाम्पल दिलं, एक एक्झाम्पल बघू, टेक्स्टबुकचं एक्सरसाइज. गिव्हन डेटा बघा, हिच्यावर जास्त क्वेश्चन येतात. गिव्हन डेटा. ठीक आहे. पहिल्यांदा सस्पेबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे Ψ1 ला Ψ म्हणायचं, आणि टेम्परेचर T1 ला 27 डिग्री दिलेला आहे. याला कन्व्हर्जन माहिती आहे भावांनो तुम्हाला, 27 अधिक 273 केल्व्हिन मध्ये करतोय. लक्षात घ्या, केल्व्हिन आहे, केल्व्हिन. लक्षात आलं. ओके. नंतरची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी जी आहे ती Ψ/3 आहे. तर टेम्परेचर T2 काय असेल. पॅरामॅग्नेटिकसाठी असं एक रिलेशन, Ψ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल T, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल T. मला T2 काढायचं आहे. ओके, जे नाही काढायचं त्याला खाली घ्या. याला Ψ1/Ψ2 करायचं है ना. T2 इज इक्वल टू, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करा, Ψ2 हे इन्व्हर्सली बघा, हे इन्व्हर्सली काय म्हणा किंवा Ψ म्हणा. चला, Ψ1 आहे माझ्याकडे Ψ, आणि Ψ2 आहे Ψ/3. ठीक आहे. हे इकडे गेलं तर T1 आहे. लक्षात येतं. आणि म्हणून इथे कॅन्सल, हे वरी गेलं. T2 इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ T1. तर 3 T1 आहे 300 केल्व्हिन. ठीक आहे. हे झाले 900. हे केल्व्हिनमध्ये नाही, आपल्याला टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये पाहिजे असते. मुलं MCQs याच्यावर खूप जास्त विचारतात आणि इथेच चुका करतात. याला तसं नाही करायचं. याला काय करायचं मग, 900 मधून आपल्याला 273 मायनस करायचे. 627 राहील का, पहा बरं एकदा. 627 राहतो का, है ना, डिग्री सेल्सिअस. बराबर आहे ना. 627 आणि 200, यस बराबर आहे ना, हे उत्तर आहे. आता इथं काही खूप कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल येत नसतात, लक्षात राहू द्या. आता आपल्याला बघायचं आहे काय, हिस्टेरेसिस. काय आहे, द फेनॉमिना ऑफ लॅगिंग द मॅग्नेटिक इंडक्शन बिहाइंड द मॅग्नेटिक फील्ड. लॅगिंग काय होतं तिथं ते बघायचं, त्याच्यात हिस्टेरेसिस आपण शिकणार आहात. आता इथे हा जो काही मी इथं समजून सांगतो ते नीट लक्षात घ्या. ठीक आहे. पहिल्यांदा सर्वात आधी तुम्हाला एक सोलॅनाइड काढायचं आहे. ठीक आहे. एक सोलॅनाइड म्हणजे एक पाईप असतो सर, हा पाईपाला एक वायर वाउंड करतो आपण. काय करतोय, वायर वाउंड करतोय. बघा, वायर वाउंड करतोय. ठीक आहे. हा वायर गुंडाळा आपण याला. ठीक आहे. हा वायर गुंडाळायचा असा मस्तपैकी. मग काय करायचं, याच्यातून करंट फ्लो होणार आपला. इथे एक बॅटरी लावून टाकू सर. हा एक बॅटरी कॉम्बिनेशन ऑफ सेल असते. इथे की लावून टाकू, हायर लोअर आहे, हा की आहे, आणि हा करंट फ्लो होत असतो. झाला करंट फ्लो. आता करंट फ्लो झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, करंट फ्लो केल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला रॉड घ्यायचा. रॉड काय घ्यायचा आहे, रॉड घेतला, आणि ह्या रॉड मध्ये, ठीक आहे, ह्या रॉड आहे. ठीक आहे. याचं मॅग्नेटायझेशन का बरं, कारण की करंट फ्लो झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड अशी होईल. एक आणखीन लाईन, एक आणखीन लाईन. ठीक आहे. जसा जसा करंट फ्लो होईल तशी तशी मॅग्नेटिक फील्ड या रॉडला मॅग्नेटायझेशन करणार आहे. ठीक आहे. चला, तर मग काय करायचं आता आपल्याला, आता एक काम करू, आपण समजून घेणं चालू करू. मी काय केलं, पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
की बाबा आपल्याकडे एक मटेरियल आहे, हे मटेरियल आहे, याच्यामध्ये डायपोल्स असतात, हे डायपोल, आणि हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. हे मटेरियल कोणतं आहे? फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. लक्षात राहू द्या, हे माहीत पाहिजे मटेरियल कोणतं. फेरो याच्यात B0 आहे, तर हे डायपोल असे रॅन्डम डिसऑर्डर मोशन होते. म्हणजे कोणत्याही बघा, हे आहे मॅग्नेटिक झिंग फोर्स, म्हणजे H इज इक्वल टू N आहे. N म्हणजे नंबर्स ऑफ टर्न पर मिनिट लेंथ. एका मीटरमध्ये किती टर्न मारले किंवा एका सेंटीमीटरमध्ये किती नंबर्स ऑफ टर्न मारले त्याला N म्हणतात. आणि कॅपिटल N नंबर्स ऑफ टर्न्स आहे टोटल. I करंट म्हणजे प्रत्येक याच्यातून करंट किती. ठीक आहे. हे B म्हणजे फ्लक्स डेन्सिटी मॅग्नेट आहे, है ना. ठीक आहे. पहिल्यांदा 0 पासून चालू केलं सर, याच्यात कोणते डायपोल अलाइन नाही झाले, म्हणजे कोणती मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी नाही, करंट 0 आहे, म्हणजे याचा अर्थ. आता आपल्याला का बरं इकडे जातं बाबा, ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण बघू याच्यावर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू. ही फिगर 1 आहे, ही A आहे, B फिगर बघा. इथे आपल्याकडे थोडीशी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. ठीक आहे. मग काही डायपोल प्रयत्न करत होते की त्या दिशेने जाण्याचं. बघा काही डायपोल, 3 डायपोल दिसत आहेत तुम्हाला, या दिशेने जाण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे या रॉडचं मॅग्नेटायझेशन व्हायला, हळूहळू असं मॅग्नेटायझेशन व्हायला. ठीक आहे. आता आणखीन मी काय केलं, थोडीशी आणखीन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवली, म्हणजे करंट वाढवला. करंट वाढल्यामुळे इंटेन्सिटी वाढली. बघा ही इंटेन्सिटी वाढत चालली अशी, इकडे हे दिसतं ना तुम्हाला, अशी इंटेन्सिटी वाढत चालली, अशी 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 वाढत चालली. हे I वाढवणे म्हणजे करंट वाढवणार. इथं नाही का नॉब लावलं आणि करंट वाढवतो. करंट वाढली की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढते, है ना. समजतात. मग काही डायपोल थोडेसे आणखीन झाले सर, जरा जास्तच झाले इथे पहिल्यापेक्षा. बघा प्रयत्न करतायत, पण इतके बी नाही, पण जास्त झाले. म्हणजे ही B फिगर आहे आणि ही C आहे, दिसतंय. बरं, B वाढलं. नेक्स्ट बघा, मग या ठिकाणी आणखीन मॅग्नेटायझेशन्स केलंय, आणखीन B वाढवली, इथं B वाढवली. आणि काय केलं आता, सगळेच्या सगळे डायपोल जे आहेत अलॉंग द एक्सटर्नल फील्डच्या झाले. कळतं का. मॅग्नेटिक फील्ड वाढत 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 वाढवली. आता मी खूप करंट वाढवला आणि सगळे डायपोल अलाइन द फील्ड झाले. म्हणजे मला असं सांगायचं आहे की ही जी काही ग्राफ आहे, हे वाढत 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 मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढलं, तर हे डायपोल जे आहे ते अलाइन झाले एक्सटर्नल फील्ड पूर्णच्या पूर्ण, जेवढे येते तेवढे. आता तुम्ही करंट किती वाढवला, किती एक्सटर्नल फील्ड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वाढल्या, तर आता मॅग्नेटायझेशन होणार आहे का. नाही. जेवढे डायपोल होते तेवढे एका दिशेने केले, तेवढ्याचं तेवढं मॅग्नेटायझेशन झालं, म्हणजे त्याला म्हणू आपण सॅच्युरेशन झालं. आता कोणता एखादा डायपोल बघा, इथं का बरं आणखीन वापरायचं, बघा इथं थोडी वापरली, काही डायपोल झाले, 2-4 झाले, आणखीन स्ट्रॉंग केली, करंट वाढवला, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वाढतील. करंट वाढले की फील्ड वाढते, माहिती आहे ना. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एक दुसऱ्याच्या पार्टनर आहेत. मग फील्ड वाढलीत, आणखीन डायपोल झाले, आणखीन वाढवली, स्ट्रॉंग केली, सगळे सगळे डायपोल झाले. आता याच्यानंतर तुम्ही कितीही I वापरा तर मॅग्नेटायझेशन या मटेरियलचं होणार नाही, म्हणून सॅच्युरेशन लिहिलं. कळलं. आता मी काय केलं, हळूहळू करंट कमी करणं चालू केलं, म्हणजे फील्ड कमी करणं चालू केली. ठीक आहे. इथं थोड्याशा लाईन देऊ का जास्त, म्हणजे कळेल तुम्हाला. इथं एक लाईन आहे, इथं 2 लाईन केल्या आणि इथं 3 करू आपण. ठीक आहे. 1 2 3 लाईन करू, म्हणजे कळेल थोडंसं. लक्षात आलं. आता 3 लाईन काय केल्या बघा. पहिल्या एका लाईनमध्ये काही डायपोल अलाइन झाले होते, एक्सटर्नल फील्ड मॅग्नेटिक फील्ड वाढवल्या, 2 लाईन. खूप डायपोल झाले अलॉंग द इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड सॉरी, आता खूप जास्त वाढवली. आता मी काय करतो, हळूहळू करंट कमी करणं चालू करून देऊ, कमी करणं चालू करून देऊ. म्हणजे काय करावं लागेल सर, आता मला इथे 2च लाईन बघा, तर काही डायपोल थोडेसे अलाइन राहतील ना, आणि काही थोडेसे इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. आणखीन आता सर कमी करा, सर कमी करा, म्हणजे एकच काडी ठेवा, इथे एकच मॅग्नेटिक फील्ड ठेवा, एवढीच ठेवा. आता तर डायपोल थोडेसे इकडे तिकडे होऊ शकतात, होऊ शकले. ठीक आहे. आणखीन आता B0च करून टाकू सर. इथं B इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे. तरी थोडे डायपोल राहणारच आहेत. ठीक आहे. एकदम तर इकडे तिकडे डिसऑर्डर मोशन होणार
नाही. समजतं का? म्हणजे काय होणार आहे, म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं असेल, मी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे करंट कमी करत गेलो, मॅग्नेटिक फील्ड कमी झाली, आणखीन करंट कमी केला, आणखीन मॅग्नेटिक फील्ड कमी, आणखीन करंट कमी केला, आता मॅग्नेटिक फील्ड 0 केली. ही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी बघा इथे वापस येतो वापस. तर हे बी आहे, म्हणजे तरीच्या मध्ये या मटेरियलमध्ये मॅग्नेटायझेशन राहणार आहे. भले एक्सटर्नल फील्ड तुम्ही रिमूव्ह केली फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या वरची, तरी त्या मटेरियलमध्ये मॅग्नेटायझेशन राहणार आहे. ते मटेरियल आता पण अनमॅग्नेटाइज झालं नाही, लक्षात घ्या. म्हणून याला रिटेंटिव्हिटी नाव दिलं. म्हणजे भला तिथं एच तुमचं 0 असेल, पण बी इज नॉट 0, म्हणजे तिथं मॅग्नेटायझेशन आणखीन पण आहे. आता मी इथे नीट लक्षात घ्या, पोलॅरिटी चेंज करणार आहे. ही पहिली केस होती. या दुसऱ्या केसमध्ये पोलॅरिटी चेंज करणं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिव्हर्स करणं. आता याच्यावर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, कोणती मॅग्नेटिक फील्ड सर? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी काय आहे ती आता उलटी अशी येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा इकडे डायरेक्शन होता, आता हे डायरेक्शन्स येणार आहेत. बघा हे डायरेक्शन्स येणार आहेत, लक्षात येईल तुमच्या. हे आता असे डायरेक्शन्स येणार आहेत. तर त्यावेळेस पहिल्यांदा हे डायपोल आता झाले डिस्टर्ब, इकडे तिकडे पण अलाइन नाही झाले बरं. डिस्टर्ब झाले म्हणजे डिसऑर्डर मोशन मध्ये होतील. आणखीन एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली सर, आणखीन एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली, 1 लाईन 2 लाईन केली. तर आता कुठेतरी थोडे थोडे डायपोल आले एक्सटर्नल फील्डच्या दिशेने, एकदम परफेक्ट नाही. आणखीन एक्सटर्नल इथं करंट रिव्हर्स करंट वाढवला. बघा पहिल्यांदा रिव्हर्स करंट वाढवला, थोडे डायपोल डिस्टर्ब झाले, है ना, लक्षात येतं ना. म्हणजे इंटेन्सिटी, अच्छा, म्हणजे इथे मला असं सांगायचं आहे की तुमची जी काही आहे तुमची एच वाढवत चाललो, मायनसमध्ये बघा एच वाढत राहिलो तरी डायपोल इकडं काहीतरी होते. नाही आपल्याला असं नाही करता येणार. 1 मिनिट, इथं थोडंसं मला आणखीन एक्सप्लेन करायला वाव आहे म्हणून मी करतो. आता एक्सटर्नल फील्ड अपोजिट दिशेने अप्लाय केलं म्हणजे रिव्हर्स की. तर ते जे काही डायपोल होते हे आणखीनही त्या दिशेने होते ना, थोडेसे इकडे येण्याचा सुरुवात झाली. जास्त नाही, तरी बिन काही काही तिकडंच काढू आपण, तरी बिन काही करू. हे काय झालं बाबा, हा, तरी काही करू आपण, थोडेसे दाखवूच तिकडे. एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली तरी पण काहीची दिशा त्या दिशेने होती. बघा काही आहेतच आणखीन पण बघा त्याच दिशेने. आणखीन एक्सटर्नल फील्ड रिव्हर्समध्ये अप्लाय केली, आणखीन केली. बघा आता कुठेतरी काही डायपोल रॅन्डम डिसऑर्डर झाले, तरी पण एखादा दुःखात तिकडच होता. आणखीन स्ट्रॉंग केली सर, आणखीन स्ट्रॉंग करा सर, स्ट्रॉंग केली. बघा 1 2 3 लाईन, बी मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्स आहे. तर कुठं आता सगळे डायपोल रॅन्डम डिसऑर्डर मोशन झाले, सगळे त्या दिशेने दाखवायचेच नाही, कोण्या या दिशेने नाही दाखवायचे, सगळे डिस्टर्ब झाले. म्हणजे मला असं सांगायचं आहे की तुमची बी 0 असेल, म्हणजे आता बी 0 आहे पण एच इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय सर? म्हणजे आता हा अनमॅग्नेटाइज झाला मटेरियल. अनमॅग्नेटाइज कळतं, त्याच्यातले डायपोल रॅन्डम डिसऑर्डर मोशनमध्ये मूव्ह होत आहेत, पण मला रिव्हर्समध्ये इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वापरावं लागली विरुद्ध रिव्हर्स डायरेक्शनने. कळालं? आता नेक्स्ट बघा, त्याला कोर्सिव्हिटी असं म्हणतात. म्हणजे जिथं बी 0 असते, मॅग्नेटायझेशन याचं सगळं डिस्टर्ब झालं आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी रिव्हर्समध्ये यूज केली, तेव्हा कोर्सिव्हिटी म्हणतात. मग असं करत करत आता मी काय केलं, आणखीन रिव्हर्समध्येच का होईना मी वापरली. ठीक आहे, आणखीन वापरत चाललो मी, स्ट्रॉंग करत चाललोय. तर आता हे डायपोल या एक्सटर्नल फील्डच्या दिशेने कुठेतरी दिसत आहेत. आणखीन स्ट्रॉंग करतोय सर, बघा आता आणखीन स्ट्रॉंग करतोय. आणखीन तुम्ही समजा की खूप मोठी लाईन्स वापरल्या, ठीक आहे, खूप लाईन्स वापरतोय. तर आता हे जे काही डायपोल्स आहेत हे एक्सटर्नल फील्डच्या दिशेने पूर्णच्या पूर्ण आले, पूर्ण आले. आता तुम्ही कितीही करंट वाढवा, तरी सुद्धा आता डायपोल होतील का त्या दिशेने? नाही, कारण की जेवढे होते तेवढे झाले. पुन्हा मग तीच प्रोसेस, ई भेटल नंतर एफ भेटल नंतर हे.
म्हणजे ज्या दिशेने तुमचा ग्राफ गेला त्याने रिट्रेस नाही झाला, परत त्या दिशेने आला नाही ग्राफ. हे लक्षात आलं असेल तुम्हाला की भाऊ जे काही हे ग्राफ सांगितला याच्यामध्ये मी एक सोलानाईड घेतलं, सोलानाईडमध्ये मी करंट घेतला, वाढवत गेलो तर मॅग्नेटायझेशन कसं कसं झालं. मग अनमॅग्नेटाईज करण्याचा प्रयत्न केला, तो झाला नाही. पण जेव्हा मी त्याला रिव्हर्समध्ये करंट अप्लाय केला तेव्हाच तो अनमॅग्नेटाईज झाला आणि रिव्हर्समध्ये त्याचे डायपोल पुन्हा मी मॅग्नेटायझेशन करण्याचा प्रयत्न केला, सॅच्युरेशन डायरेक्शन. तर हे तुम्हाला ग्राफ कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हेच तेच पॉईंट येतात, वेगळे नाही आहेत. आता आपल्याला बघायचं परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट. राईट द शॉर्ट नोट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट, ऑल्सो स्टेट देअर युजेस बघायचे आपल्याला. ठीक आहे, बघा सॉफ्ट आयरॉन ज्याची परमॅबिलिटी 1000पेक्षा, मटेरियलची परमॅबिलिटी म्हणजे म्यू असते ही ग्रेटर असली पाहिजे 1000पेक्षा जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचा असेल तर बरं. आणि त्याचं स्मॉल अमाऊंट ऑफ रेटेनिंग बनवायचं मॅग्नेटायझेशन यूज कशासाठी, इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी. ठीक आहे, सॉफ्ट आयरॉन रॉड हा जो काय आहे प्लेस द सोलेनॉइड मध्ये आता मी ठेवला होता, तुम्ही बघितलं है ना. तुम्हाला जर सॉफ्ट आयरॉन जर मटेरियल त्याच्यात टाकलं तर त्याचं मॅग्नेटायझेशन मी करून दाखवलं तुम्हाला. ऑन पासिंग द करंट थ्रू द सोलेनॉइड केलं, मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ द सोलेनॉइड इन्क्रीजेस 1000 ऑफ वोल्ट. मी काय केलं, करंट वाढवला. करंट वाढलं बघा, पासिंग द करंट थ्रू सोलेनॉइड, मॅग्नेटिक फील्ड काय व्हायची, वाढायची. मी करंट वाढवला, मॅग्नेटिक फील्ड आणखी, करंट वाढवला, मॅग्नेटिक फील्ड वाढायची. वेन करंट थ्रू द सोलेनॉइड स्विच ऑफ केलं तर असोसिएट द मॅग्नेटिक फील्ड इफेक्टिव्हली बिकम 0 है ना, तो 0 पण होणार. चला मग याचा यूज काय सर इलेक्ट्रोमॅग्नेटचा. इलेक्ट्रोमॅग्नेट इलेक्ट्रिक बेल असते है ना, तिथं तुमचा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स वापरला जातो. ठीक आहे, नेक्स्ट काय, लाऊड स्पीकर बघितले का, असे शेपचा मॅग्नेट असतं. सर्किट ब्रेकसाठी, रिसर्च लॅबोरेटरीसाठी सुद्धा वापरतात. बरं, जे काही हेवी लोड असतात ना, खूप मोठे मोठाले, तर इलेक्ट्रोमॅग्नेटच सिधं यूज करून त्या वस्तूला लिफ्ट करण्याचं काम केलं जातं, उचलण्याचं काम केलं जातं. सुपर कंडक्टिंग मॅग्नेट आर यूज प्रिपेअर द व्हेरी हाय मॅग्नेटिक फील्ड इन ऑर्डर टू फ्यू टेस्ला. खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड लागते त्याचं सुपर कंडक्टिव्हिटी मॅग्नेट यूज केलं जातं. सच मॅग्नेट आर यूज NMR, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी जे असते की नाही करतात ना, त्याच्यासाठी सुद्धा फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरलं जातं. आता मॅग्नेटिक शिल्डिंग हा लास्टचा टॉपिक आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, नीट ऐका, उघडा डोळे, बघा नीट भाऊ. मी काय म्हणतो बघा, समजा पाऊस आहे आणि पाऊस खूप पडतोय, तुम्हाला जायचं बाहेर मेडिकलवर काहीतरी आणायचं. मग तुम्ही काय करता, पाण्यात भिजत जाता का, नाही. काय यूज करसाल, छत्री रखो बरसात में बाई है ना, छत्री घेऊन जाता किंवा रेनकोट घालता. सर आमच्या गावाकडे तर आम्ही चुंगळी घेतो, पोतं घेतो, अरे असा पळत जातो सर. नाही, छत्री आपण समजू एक स्टँडर्ड. काय केलं बरं, पाण्यापासून बचाव केला, पाऊस लागू नये म्हणून बचाव केला. तसं काही गोष्टीला मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट चालत नाही बरं, त्याला तिच्यापासून संरक्षण करावं लागतं आणि तिच्यासाठी मॅग्नेटिक शिल्डिंग आपल्याला शिकायचं. मग आपण काय केलं, समजा माझ्याकडे एक इथं नॉर्थ आहे आणि इथे एक असा साऊथ आहे आणि नॉर्थकडून साऊथकडे मॅग्नेटिक फील्ड जाते. याच्यामध्ये एक मटेरियल ठेवलं, त्याला मॅग्नेटिक फील्डपासून बचाव करायचं, संरक्षण करायचं. मग आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतलं, त्याच्यापासून एक अशी रिंग बनवली भाऊ, कशी अशी रिंग बनवली. हा मॅग्नेटिक म्हणजे शिल्डिंग एरिया आहे. हा कोणता एरिया आहे, शिल्डिंग. ठीक आहे, एरिया आहे, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आली नाही पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड आली रे बाबा, आली काय आली, मॅग्नेटिक फील्ड आली बघा, असे जाईल का बरं. हा स्वतः खेचून घेत असतो, हा स्वतः काय करत असतो, मॅग्नेटिक फील्ड स्वतःमध्ये खेचून घेतोय. लक्षात येतं ही बघा. ठीक आहे, हे बघा, ओके, हे बघा बराबर आहे, स्वतःमधून आतमध्ये खेचून घेतो. ठीक आहे, आतमध्ये खेचून घेत असतो. लक्षात आलं का, म्हणजे हिच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड येऊ दिली का नाही, म्हणजे हा एरिया त्याने काय केला, प्रोटेक्ट केला ना. कोणकोणते प्रोटेक्ट केले जातात, काय केलं जातं बघू. पहिल्यांदा बघा काय सांगतो ते, द प्रोसेस ऑफ स्टॉपिंग द मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम एंटरिंग द रिजन. या रिजनमध्ये येणारी मॅग्नेटिक फील्डला स्टॉप केलं. द प्रोसेस ऑफ स्टॉपिंग द मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम एंटरिंग द रिजन, या रिजनमध्ये एंटर करण्यासाठी त्याला मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणतात. त्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणतात.
बघा स्टेट युजेस बघू काय काय ते. सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल केप्ट जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर लार्ज नंबर्स ऑफ मॅग्नेटिक लाईन क्राउडेड इनसाइड द मटेरियल है ना, लिव्हिंग द फ्यू आउटसाईड फ्यू जातात, पण जास्तीत जास्त स्वतःमध्ये खेचून घेतो आणि त्या सिल्डिंग एरिया आहे त्याच्यामध्ये येऊ देत नाही तो, जेणेकरून त्याला प्रोटेक्ट झाला पाहिजे. फ्यू क्लोज स्ट्रक्चर ऑफ दिस मटेरियल स्पेरिकल सेल्सचा काय आयरॉन केप द मॅग्नेटिक फील्ड, व्हेरी फ्यू लाईन्स फोर्स पास थ्रू द इनक्लोज स्पेस. फ्यू काही लाईन जात पण असतील, पण काही जर स्ट्रॉंग जर फेरोमॅग्नेटिक असेल ना मटेरियल तर एक पण जाऊ देणार नाही भाऊ, ते तुमच्या मटेरियलवर अवलंबून आहे ना. मोस्ट ऑफ द लाईन्स क्राउडेड इन टू द सेल, या सेलमध्ये क्राउडेड दिसतील तुम्हाला, आणि इफेक्ट नोन ॲज द मॅग्नेटिक सिल्डिंग त्याला म्हणतात. द इन्स्ट्रुमेंट टू प्रोटेक्ट फ्रॉम मॅग्नेटिक फील्ड कम्प्लिटली सराउंडिंग द सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ठीक आहे, मॅग्नेटिक सिल्डिंग यूज द जे पेस शिप असते ना त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड जाऊ देत नाहीत, मग तिथं अशा प्रकारचं मॅग्नेटिक सिल्डिंग बनवलं. काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट असतात की ज्याच्यात मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट होऊ देता येत नाही, तिथे सुद्धा तुम्हाला या मॅग्नेटिक सिल्डिंगचा यूज केल्या जात असतो भावात. तर हा असल्या प्रकारचा मस्त गोड असा चॅप्टर हा संपलेला आहे. 5 मार्काचा सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. मी तुम्हाला फेरो, पॅरा आणि डाय किंवा डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक तिघांचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं. तो चॅप्टर अर्धा तिच्यावरच अवलंबून आहे. बाकी डेरिवेशन छोटे छोटे जे आहेत ते मी समजून सांगितले. 2दा-3दा प्रॅक्टिस करा, व्यवस्थित व्हिडिओ बघा, वन शॉट बघा. हे झाल्यानंतर मराठीतच तयार केलेलं आहे. निश्चित तुमचं भविष्य, तुमचं फ्युचर ब्राईट बनल्याशिवाय राहणार नाही. भेटूया अशाच मोटिवेशन लेक्चर सोबत पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.